झी 24 तास एक पाऊल पुढे। उत्तराखंडमध्ये झालेल्या प्रलयानंतर सर्वच शहरांच्या आपत्ती व्यवस्थापनाचा मुद्दा ऐरणीवर आलाय। पुण्यातील यशदा संस्थेने केलेल्या सर्वेक्षण अहवालात पिंपरी चिंचवड शहराला 12 आपत्तींचा धोका असल्याचं समोर आलंय। आम्ही कसल्याही आपत्तीचा मुकाबला करायला सज्ज असल्याचं पालिका प्रशासन सांगतंय। प्रत्यक्षात मात्र कसलीही व्यवस्था दिसत नाहीये। टाटा, बजाज यासारख्या मोठ्या उद्योगांमुळे पिंपरी चिंचवडची ओळख उद्योग नगरी अशी झाली आहे। पण याच उद्योग नगरीमध्ये तब्बल 12 आपत्ती येण्याचा धोका आहे। यशदा संस्थेने केलेल्या पाहणीत शहराला दहशतवादी हल्ला, दंगल, पूर, औद्योगिक अपघात, आग, साथीचे आजार, रस्ते, अपघात अशा समस्यांचा धोका असल्याचं म्हटलंय। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात दहशतवाद्यांचा वावर यापूर्वीच सिद्ध झालाय। शहरात पावना, इंद्रायणी आणि मुळा या 3 नद्या वाहतात, त्यामुळे पुराच्या धोक्याची शक्यताही कायम आहे। यशदाचा हा अहवाल आपण गांभीर्यानं घेत असल्याचं पालिकेनं म्हटलंय। प्रतिबंधात्मक उपाय आणि आपत्ती व्यवस्थापनाचे सर्व उपाययोजना करीत आहे आणि इतर जे मुद्दे आहेत 12 जे मुद्दे आहेत त्या इतर मुद्द्यावर सुद्धा आम्ही दुर्लक्ष करणार नाहीये। त्या बाबतीत सुद्धा आम्ही महापालिका आमची आपत्ती व्यवस्थापन तयार असणार आहे। अर्थात शहराच्या आपत्ती व्यवस्थापन तयारीचा आढावा घेतला तर फारशी तयारी पालिकेची झालीये असं चित्र नाही। आपत्ती व्यवस्थापन कक्ष केवळ नावाला आहे। नावाला असणार नाहीये ते, कारण आमच्याकडे रुग्णालये जेवढी आहेत 50 रुग्णालये अशी आम्ही अद्यावत ठेवलेली आहेत। जर भूकंप झाला तर त्या दृष्टीने जर आम्हाला उपचार करायचे झाले तर त्या दृष्टीने आम्ही त्या रुग्णालयामध्ये व्यवस्था केलेली आहे। पूर आला तर पूर रेषेच्या बाहेर जे शाळा आहेत, प्रत्येक प्रभागामध्ये ज्या शाळा आम्ही हे करून ठेवलेल्या आहेत, अधोरेखित केलेल्या आहेत। उत्तराखंडमधल्या महाप्रलयानं सर्वच शहरांना धोक्याचा इशारा दिलाय। या महाप्रलयातून धडा घेऊन सर्वच यंत्रणांनी सतर्क होण्याची गरज आहे। पण खरंच मोठ्या शहरांच्या पालिकांनी हा धडा गांभीर्यानं घेतलाय का, हा खरा प्रश्न आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।